आणि या संपूर्ण स्पर्धेसाठी चषक आयोजित केला दिल्याबद्दल यांचे श्रीतेज क्रिकेट मंडळाच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो. त्यांना आमच्या श्रीतेज क्रिकेट मंडळाच्या वतीने शाल, पुष्पगुच्छ आणि श्रीफल आणि श्री गणपती बाप्पाची प्रतिमा देऊन त्यांचा सन्मान करतात. पुढे गणपती बाप्पाचे गणपती बाप्पाची प्रतिमा देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. हे थांबा एक मिनिट थांबा तो पहिला फोटो हा इकडे हा चला असं हा असं जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे नेहा मॅडम साठी. तर आपण वेळात वेळ काढून आल्याबद्दल आपल्या मनपूर्वक आभार मानतो, धन्यवाद व्यक्त करतो. आणि पुष्प जोरदार मॅडम साठी आपले श्री मंगळाच्या वतीने जोरदार टाळ्याच्या गटात त्यांचं स्वागत करायचं आहे. हा पण पुष्पगुच्छ पण द्या. फोटो घे दर्शन फोटो घे. जोरदार टाळ्याच्या त्यांचं स्वागत करायचं आहे. तसेच जोरदार टाळ्याने त्यांचं स्वागत करायचं आहे मंडळी. तसेच आम्हाला प्रथम पारितोषिक जी रोख रक्कम दिली होती ते नितीन जोशी यांच्याकडून रोख रक्कम 25,000 दिल्याबद्दल त्यांचा सुद्धा मनपूर्वक आभार करतो. त्यांना सुद्धा आमच्या हा त्यांना सुद्धा तर ते काही कारणासाठी त्या उपस्थित राहिलेलं आहे तरी आमच्या तसेच मयुरेश झांजे साहेब यांचा सुद्धा आमच्या मंडळाच्या वतीने पुष्पगुच्छ आणि श्रीफल देऊन सुद्धा साल देऊन त्यांना सुद्धा सन्मानित करायचं आहे. ते करतील ते आमच्या मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते जे सुभाषजी करदेकर साहेब, आपण त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मान करायचा आहे साल श्रीफल देऊन. साहेब पुढे आपण जोरदार टाळ्या झाला पाहिजे मयुरेश झांजे साहेबांसाठी. त्यांना सुद्धा शाल श्रीफल देऊन पुष्पगुच्छ त्यांना सुद्धा सन्मानित करायचे आपण. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे झांजे साहेब. तसेच आमचे जे आम्हाला ज्यांनी स्पॉन्सरशिपसाठी संपूर्ण सहकार्य केले होते असे योगेश रक्ते साहेब यांना सुद्धा आमच्या श्रीतेज क्रिकेट मंडळाच्या वतीने शाल, श्रीफल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना सुद्धा सन्मानित करायचं आहे. ते आमचे सन्मानित करतील ते जोरदार टाळ्यांचं स्वागत करायचं आपण. टाळ्यांचा आवाज पाहिजे, टाळ्यांचा आवाज नाही. तसेच ज्याने आम्हाला सहकार्य केलं होतं असे आमचे योगेश रक्ते साहेब यांचे सुद्धा श्रीतेज क्रिकेट मंडळाच्या वतीने त्यांना सुद्धा शाल, श्रीफल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना सुद्धा सन्मानित करायचे. ते सन्मानित करतील ते आमच्या मंडळाचे कार्यकर्ते अध्यक्ष श्री अनिल नंदकुमार पानोकर साहेब, आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. शाल, श्रीफल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना सुद्धा आपण सन्मानित करायचं आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे रक्ते साहेबांसाठी. टाळ्या पाहिजे, जोरदार टाळ्या. त्याच्यात श्रीफल दे, श्रीफल पण दुसरा कोण आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. दुसरा कोण आहे ते कोण आहे. कोणाचा अजिंक्य खाडे, त्यांचं नाव ना अजिंक्य करतो, अजिंक्य खाडे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे रक्ते साहेबांसाठी. जोरदार टाळ्या, टाळ्यांच्या सोबत कसं रक्ते साहेबांचा. हा करतो, त्याचं नाव काय. अजिंक्य खाडे. तसेच
तसेच अजिंक्य खाडे साहेब यांचं सुद्धा आमच्या श्रीतीर्थ क्रिकेट मंडळाच्या वतीने त्यांना सुद्धा शाल श्रीफल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना सुद्धा सन्मानित करायचं आहे. ते सन्मानित करतील ते आमचे मंडळाचे कार्यकर्ते श्री मधुकर पानकर साहेब, आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. दुसरं कोण आहे? हे सर ओके ओके दुसरा कोण आहे? दुसरा कोण आहे? यांचं करायचं काय आपले जो युट्यूब वाल्याचा तरी त्याचं नाव काय? त्याचं नाव युट्यूब वाल्याचं नाव काय? प्रसाद युट्यूब वाल्याचं करू पहिले ह्यांचं करू ना. आधी सर्वेचा ज्याने जोरदार टाळ्या झाला पाहिजे खाडे साहेबांसाठी. तसेच जो युट्यूब लाईव्हसाठी आम्हाला ज्यांनी स्पॉन्सरशिप केलं त्याची सर्वेजी पानोकर साहेब यांच्या सुद्धा आमच्या श्रीतीर्थ क्रिकेट मंडळाच्या वतीने त्यांना सुद्धा शाल श्रीफल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना सुद्धा सन्मानित करायचं. ते सन्मानित करतील ते आमचे सुद्धा समाजाचे कार्यकर्ते श्री सकाराम पानोकर साहेब, आपण त्यांना शाल श्रीफल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना सुद्धा सन्मानित करायचं. आपण या इथे इथे भाऊ दे हा घे. जोरदार टाळा झाला पाहिजे सर्व्हिससाठी. आहेत आहेत जोरदार टाळा झाला पाहिजे. पुष्पगुच्छ दे. हा फोटो पण टाळा झाला पाहिजे सर्व्हिससाठी जोरदार. पुष्पगुच्छ देश ना तो जोरदार टाळा झाले सर्व्हिससाठी ज्याने आपल्या युट्यूब लाईव्हसाठी स्पॉन्सरशिप केली होती. तसेच आपल्याला मेडल ज्याने दिले होते रोशन तलपे, माली दापोली यांच्याकडून याने उपविजेता आणि विजेत्यासाठी. हे कुठे असेल ते आहेत काय? नाही ना, नाही चल ते काहीच कारणासाठी उपस्थित राहिले नाही. तसेच आम्हाला चेंडू पुरवठा केला तसे प्रथमेश महाडिक यांच्याकडून त्यांना सुद्धा आमच्या श्रीतीर्थ क्रिकेट मंडळाच्या वतीने शाल श्रीफल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना सुद्धा सन्मानित करत आहेत. प्रथमेश महाडिक कुठे आहेत? नाही आहे तर तसेच आमचे महिला मंडळाचे अध्यक्ष साक्षी कर्तेकर यांना सुद्धा आमच्या मंडळाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन त्यांना सुद्धा सन्मानित करत आहोत. आपण त्यांना सन्मानित करतील ते आहे काय त्याचं नाव काय? जान्हवी जावळेकर, आपण त्यांना शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे. जोरदार टाळा झाला पाहिजे. तसेच तिथे जान्हवी जितेंद्र जावळेकर यांना सुद्धा आमच्या मंडळाच्या वतीने शाल श्रीफल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना सुद्धा सन्मानित करायचे. ते सन्मानित करतील ते आमच्या अध्यक्ष साक्षी कर्तेकर, आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. हे झाले सर्व. हो हे देणगीदारांचे लोक ना, त्यांची एवढे देणगीदारांचे कशा आपल्या मंडळाचे करूया मोठे मोठे. हो तसेच जे आमचे लोहार सुतार समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री सुभाषजी कर्तेकर साहेब यांना सुद्धा आमच्या सिद्धेश क्रिकेट मंडळाच्या वतीने शाल श्रीफल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना सुद्धा सन्मानित करायचं. ते सन्मानित करतील ते तर त्यांना शाल श्रीफल देतील ते आमच्या मंडळाचे कार्यकर्ते श्री राजू जावळेकर साहेब, आपण त्यांना शाल श्रीफल देऊन सन्मानित करायचं. हो का? हा त्यांना पण घ्या घ्या. हा थांब देतो सर, थांब जरा पटपट. श्रीफल दे तू. आता गुलाब पुष्प जोरदार टाळा झाला पाहिजे आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते.
तसेच तसेच आम्हाला जे दिवसभरात जे युट्यूब लाईव्ह ज्याने आम्हाला सहकार्य केलं होतं ते आज ते का त्याचं नाव काय सर्वेश ना YouTube लावायचं नाव काय प्रसाद, त्यांना सुद्धा आमच्या सिद्ध क्रिकेट मंडळाच्या वतीने शाल श्रीफळ आणि पुष्पजून त्यांना सुद्धा सन्मानित करत आहोत. प्रसाद त्यानंतर पुष्पभूषण सन्मानित करतील ते आमचे सेक्रेटरी सीओ करंदेकर साहेब. आपण त्यांना शाल पुष्पभूषण त्यांना सन्मानित करायचं आहे. तसेच आमचे सुतार समाजाचे मंडळाचे कार्यकर्ते श्री माझे अध्यक्ष श्री सकाराम पानकर यांना सुद्धा शाल श्रीफळ देऊन पुष्पवून त्यांना सुद्धा सन्मानित करायचं आहे. ते सन्मानित करतील ते सर्वेश पानकर साहेब. आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. या घ्या लोक. हा ते दोघांनाच करत होतं दिलीप पानकरांनी दोघांना हा करतो राहील दोन आता वयस्कर दिलीप पानकर आणि तसेच आमचे मंडळाचे कार्यकर्ते दिलीपजी पानोळकर साहेब यांना सुद्धा शाल श्रीफळ देऊन पुष्प यांना सुद्धा सन्मानित करायचं आहे. ते सन्मानित करतील ते आपले चिरतई मंडळाचे अध्यक्ष श्री समीर पानोळकर साहेब. आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. जोरदार टाळा झाला पाहिजे. अरे पहिले शाल अरे फिकडे पाक्या कसा देत आहेस. जोरदार टाळा झाला पाहिजे. जोरदार टाळा झाला यांच्यासाठी दिलीपजी पानकर साहेब. तसेच आमचे मंडळाचे कार्यकर्ते मधुकर पानकर साहेब यांना सुद्धा शाल श्रीफळ देऊन त्यांना सुद्धा सन्मानित करायचं आहे. लवकर लवकर घ्या ते कर आहे ती घे ना शाल घे या लवकर. त्यानंतर थोड्याच वेळात का आपल्या बक्षीस समारंभाचा कार्यक्रम समाप्त करत आहोत आणि आपण सीधा बक्षिसाकडे जोडत आहोत. तू घ्या एक घे लवकर. अरे ते घे तू घे शिव. तसं आमचे अध्यक्ष अनिलजी पानोकर साहेब यांना सुद्धा शाल श्रीफळ देऊन त्यांना सुद्धा पुष्पचून त्यांना सन्मानित करत आहोत. आणि तसेच काय ते बोलतात समीर काय बोलत हा ज्याने आम्हाला पडद्यासाठी माझे अध्यक्ष अनिलजी पानोकर साहेब यांना सुद्धा शाल श्रीफळ देऊन पुष्प त्यांना सुद्धा सन्मानित करायचं आहे. आणि ज्याने आम्हाला त्याच्या जोरात टाळायला पाहिजे आमच्या अध्यक्षांसाठी. आणि ज्याने आम्हाला पडद्यासाठी स्पॉन्सरशिप केले होते ते काय जयसूर्य पानोळकर साहेब यांना सुद्धा शाल श्रीफळ देऊन त्यांना सुद्धा पुष्प देऊन सन्मानित करायचं आहे. जयसूर्य पानोळकर लगेच लवकर यायचं. आपल्या वेळ कमी आहे आपल्याला खूप. त्याच्यानंतर आपण बक्षिसाकडे बोलणार आहात. विजय जावलेकर आपण त्यांना शाल श्रीफळ देऊन पुष्प देऊन सन्मानित करायचं आहे. तिकडे पुढे त्याच्यात थोडं बक्षीस समारंभाचा कार्यक्रम आपण इथं समाप्त करतो. त्याच्यानंतर आपण स्टेट बक्षिसाकडे बोलत आहोत. ज्याने प्रथम पारितोषिक पटकावलेला असे मानकरी आहेत असे ज्या दोन संघामध्ये सुशीच लढत झाली होती. सकलप आणि कुठला संघ सकलप आणि हेतमलाई. त्याच्यामध्ये हेतमलाई आणि संघाने पहिला पारितोषिक पटकावलेला आहे आणि दुसरा पारितोषिक आहे तो सकलप. फायनल साठी ज्याने जे संघ आहे दोन संघ आले त्याच्यामध्ये बेस्ट बॉलर आहे ना रे. बेस्ट बॉलर आलेला आहे तो हेतमलाईचा सनील आलेला आहे. हेतमलाईचा सनील हा बेस्ट बॉलर त्यातून जो आलेला आहे तो सनील. त्यात कुणाकडे द्यायचं तसेच त्यांना ते देतील ते आमच्या ऍडव्होकेटचे मॅडमच्या असे आपण त्यांना
या या तसे आमचे रक्तसाहेब आपण त्यांना रक्तसाहेब आपण त्यांना बेस बॉलर द्यायचा आहे बेस बॉलर द्यायचा आहे जोरदार टाळे झाला पाहिजे सनील साठी तसेच बेस बॅट्समन त्यासाठी जातोय तो जो मानकरी आहे तो सकलम संघाचा रुपेश ते त्याला ते बेस्ट बॅट्सची ट्रॉफी प्रदान करतील ते आमचे महिला मंडळाचे अध्यक्ष साक्षी करदेकर आपण त्यांना बेस्ट बॉलरची बेस्ट बॅट्समनची ट्रॉफी प्रदान करायची आहे दोघींनी पण आणि नेहा जान्हवी जावलेकर आपण सुद्धा यायचं आहे त्याने सिरीज देऊ दे ना सिरीज देऊ दे त्यांना जोरदार टाळा झाला पाहिजे हा तसेच मॅन ऑफ द सिरीज साठी जो जिरीजचा मॅनकरी आहे तो सकलम संघाचा रुपेश त्यांना जे देतील ते ट्रॉफी प्राधान्य करतील ते आमचे लोहा सुधार समाजाचे सेक्रेटरी सुयोगजी करदेकर साहेब आपण त्यांना बेस्ट सिरीजची ट्रॉफी त्यांना प्राधान्य करायची आहे प्राधान्य करायचे आपण तसेच का श्रद्धेचा एक श्रद्धेश तसेच आता जो चौथा जो आपला पाकोजी संघाने जो पाकोजी पटकवलेला असा हा संघ आहे तो चौथा विजेता संघ आहे तो गालसूर संघाचे कर्णधार आहे त्यांची टीम आपण इथे यायचं आहे चौथा ते देतील ते ठीक आहे तर देतील ते आमचे करदेकर आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री करदेकर साहेब यांच्या हस्ते त्यांना द्यायचं आहे सुभाषजी करदेकर साहेब यांना चौथा पारितोषिक देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे ते पारितोषिक जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे जो चौथा नंबर पटकवलेला आहे ते गालसुरे संघासाठी जोरदार टाळ्या तसेच ज्याने आम्हाला वायर उपलब्ध केले होते ते श्रद्धेश यांना सुद्धा श्रीफल आणि पुष्पचंदांना सन्मानित करत आहोत श्रद्धेश बोलत तर कुठे ते देतील ते आमचे दिगंबर जावलेकर यांच्या त्यांना शाला श्रीफल द्यायचं आहे बेस्ट बॅट्समनची जे मॅन ऑफ द मॅच दिली होती तर त्यांना पुन्हा फोटो घ्यायचा त्यांचा फोटो बरोबर नाही आला त्यासाठी त्यांना फोटो डबल खेचायचा आहे तर त्यांनी स्टेजवर आणायचं आहे कोण होते बेस्ट साक्षी करदेकर साहेब आपण त्यांना येऊन त्यांना ते बेस्ट बॉल फोटो व्यवस्थित घ्यायचा आहे आणि जान्हवी मॅडम आपण सुद्धा फोटो नाही बरोबर आला एक एक काढा तुम्ही एकदा द्या दुसरी द्या सांगतो जोरदार टाळ्या झाला पाहिजे जोरदार टाळ्या तसेच जो तृतीय जो तिथे पटकवलेला आहे तो संघ आहे वालवडी हा तिथे चषक पटकवलेला हा संघ आहे वालवडीचे कर्णधार त्यांची टीम आपण इथे उपस्थित राहायचं आहे तिथे त्यांना तिथे पारितोषिक द्यायचं आपण सकाराम पानोकर साहेब आणि मधुकर पानोकर साहेब आपण त्यांना चषक देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे मधुकर आपले दिलीप पानोकर साहेब आपण सुद्धा ते जायचं आहे ते चषक द्यायचा दिलीप पानोकर साहेब
आपण त्यांना चषक द्यायचा आहे, सन्मानित करायचा आहे. जोरदार टाळ्या झाला पाहिजे. एक दोन त्यांच्या हातून जातो. तसं जो प्रथम द्वितीय चषक पटकवलेला आहे ते मानकरी आहेत सकलक संघ. त्यांना लाईन हा पहा मेडल. एक मिनिट लाईनीत उभे राहा, दोन्ही संघांनी लाईनीमध्ये उभे राहा. सकलब संघाला आणि कुठला ते संघ हेतमला, आपण दोन्ही संघ लाईनीत उभे राहायचे आहे. हेतमला आणि सकलब संघ विजेता आणि उपविजेता दोन्ही संघांना आपण लाईनीत उभं राहायचं आहे. एक साईड लिहा, एक लाईन द्या, इकडे साईडला उभं राहा. अरे लांब लांब राहायचं. मॅडम मॅडम हे मेडल द्यायचं. हे तुम्हाला हा विजेता आहेत. फुट जोरदार टाळा झाला पाहिजे मॅडम साठी. विजेता संघ हे तुम्हाला आहे, हा विजेता संघ आहे. मेडल त्यांना प्राधान्य करायचं आहे. ज्याने आपला मेडल दिले होते रोशन तेलप, माले दापोली यांच्याकडून विजेता आणि उपविजेत्यासाठी मेडल दिले होते. तर श्रीते क्रिकेट संघातर्फे त्यांचं मनपूर्वक आभार करतो आणि धन्यवाद देतो. जोरदार टाळ्या रोशनसाठी. आणि उपविजेता सकलब यांना सुद्धा मेडल प्राधान्य करायचे आपण. जोरदार टाळा झाला पाहिजे. झालं. तसेच जो फायनल मध्ये जो उपविजेत्याचा संघ ठरलाय तो सकलब, या संघाला श्री मयूर झांजे साहेब आपण त्यांना 2 नंबरची ट्रॉफी प्रदान करायची आहे. ते खाडे साहेब आपण सुद्धा येऊन त्यांना 2 नंबरची ट्रॉफी प्राधान्य करायची आहे. कॅप्टन कर्णधार सकलब त्यांना देखील लाईनीत सकलब संघ कर्णधार आपण मयूर झांजे साहेब आपण त्यांना ट्रॉफी प्राधान्य करायची आहे. जोरदार टाळ्या झाला पाहिजे सकलब संघासाठी. जोरदार टाळ्या सकलब संघासाठी, जोरदार टाळ्या झाला पाहिजे. आणि मयूर झांजे साहेबांसाठी सुद्धा आपल्या जोरदार टाळ्या त्यांचं स्वागत करायचं आपण. खरंच खूप सर्व संघाने आम्हाला प्रतिसाद दिला, त्याबद्दल सर्व संघांचा सुद्धा मी मनपूर्वक आभार करतो आणि धन्यवाद देतो. गणपती बाप्पा
मंगल मूर्ती, छत्रपती शिवाजी महाराज की, प्रभू विश्वकर्मा महाराज की। जो विजेता संघ आहे तो हेतमलाय कालभैरव हेतमलाय कालभैरव क्रिकेट संघ हेतमलाय हा विजेता संघ झालेला आहे। यांना सुद्धा नेहा मयूर झांजे आपण त्यांना ट्रॉफी प्राधान्य करायची 1 नंबरची। जोरदार टाळ्या झाला पाहिजे हेतमलाय संघासाठी। रक्ते साहेब आपण सुद्धा यायचं आहे। रक्ते साहेब आपण सुद्धा यायचं आहे तिथे। गणपती बाप्पा, प्रभू विश्वकर्मा महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की। विजय मोरया, मंगल मूर्ती। सर्व क्रिकेट संघांचं मी अर्थी अभिनंदन करतो। आपला जरा साथ व्यवस्थित सामने पार पडले। आपला प्रतिसाद दिल्याबद्दल आपले खूप खूप आभार, खूप खूप आभार व्यक्त करतो। आणि अशाने हा काय हॅलो, तेज क्रिकेट संघ निगडीकोंड श्रीवर्धन ह्या संघाने सर्वात प्रथम आमच्या कालभैरव क्रिकेट संघाला खेळण्यासाठी इथे संधी दिली, त्याबद्दल मी ग्रामस्थ मंडळ, महिला मंडळ आणि क्रिकेट संघ एवढे सर्वांचं मी माझ्या कालभैरव क्रिकेट संघाच्या वतीने मी आभार मानतो। खरोखरच माझ्या संघाचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे। आज ही वर्षाची ही चालू झाल्यापासून 21वी ट्रॉफी आहे आणि आज सलग 4थ्यांदा हा विजय झालेला माझ्या संघाने। भरपूर मेहनत घेतलेली आहे माझ्या संघाने। खरोखरच संघाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे। जवळजवळ आम्ही माणगाववरून आलेलो आहोत। जवळजवळ 45 किलोमीटर आम्ही लांब प्रवास केलेला आहे आणि एवढ्या लांबून येऊन एवढी मेहनत घेतलेली आहे मुलांनी। मी माझ्या मुलांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे। धन्यवाद आम्हाला खेळायला इथे संधी दिल्याबद्दल। तसेच मी मयुरेश्वर मॅडमला मी दोन शब्द बोला मी आमंत्रित करतो। बोला दोन शब्द बोला तुमच्या। थँक्यू आम्हाला इकडे बोलवल्याबद्दल। आणि असेच पुढे आमच्याकडून जे काय होईल तसंच आम्ही करण्याचा प्रयत्न करू। पुढच्या वर्षी देखील जेवढं काय होतंय तेवढं आम्ही करण्याचा प्रयत्न करू। धन्यवाद मॅडम, आपण आम्हाला हे सहकार्य केल्याबद्दल आम्ही तुमचे मनपूर्वक आभार आहोत। आणि यापुढे आम्हाला तुम्ही सहकार्य करत राहशील ही आपल्याकडून मी अपेक्षा बाळगतो। आमच्या श्रीतेज क्रिकेट संघाकडून खूप खूप आभार व्यक्त करतो तुमचे मॅडम। तसेच मयुरेश साहेब आपण सुद्धा आम्हाला दोन शब्द मन व्यक्त करावे आपले। प्रथमतः सगळ्या जिंकलेल्या जेवढे जिंकले प्रथमतः सगळे जेवढे जिंकलेले संघ आहेत त्यांना आमच्याकडून अत्यंत असे कॉंग्रॅच्युलेशन। आणि जे हारले आणि जे काही राहिले असतील इथे ज्यांनी ऐकताय त्यांना सुद्धा आमच्याकडून झांजे ॲब्सोल्यूट सोल्युशनकडून पुढच्या वर्षीसाठी हार्दिक अशी शुभेच्छा। एवढंच मी बोलतो आणि थांबतो, बस, धन्यवाद। तसेच जे उपविजेता जे सकलब संघ आहे त्यांचा कर्णधारांना मी दोन शब्द करायला मी आमंत्रित करतो की आमच्या या आयोजनमध्ये आपल्याला काय दोन शब्द बोलावे आम्ही अपेक्षा करतो आपल्याकडून। हॅलो,
खरं तर श्रीतेज क्रिकेट संघ निगडी या कमिटीचं मी जेवढं आभार मानायचं तेवढं कमी आहे, कारण या कमिटीने आम्हाला चांगला सपोर्ट केला होता. आम्ही सुद्धा उशिरा खेळ आलो होतो, कारण जर आपण जर या संघ इथे उशिरा आलो तर नक्कीच आपल्यालाच ओव्हर कमी खेळायला भेटतील पण पुढल्या वर्षी जर यायचं असेल या ठिकाणी आमचा संघ देखील आणि इतर संघ देखील आपण वेळेचं पालन करा, जेणेकरून आपल्याला सामने 12 बॉल किंवा 18 बॉलचे खेळण्यासाठी नक्की भेटतील. आणि खरोखर या संघाचं मी आपल्या कमिटीचं मी जेवढा आभार करतो तेवढं कमी मानतो. आणि मगाशी सांगितलं की हेदमल संघ आमच्या संघ जो होता ठीक आहे, गेममध्ये पराजित होणार असतो, त्या संघाने देखील 21 ट्रॉफी मारल्यात आणि या वर्षीप्रमाणे माझ्या संघाच्या जवळजवळ 23 ट्रॉफी ही आतापर्यंत 23वी ट्रॉफी आहे. हॅलो, इथे मी सगळ्यांना सांगतोय, श्रीवर्धन तालुक्यात सगळ्या संघांना सांगतोय, जेव्हा कधी कोणाला काही आमच्याकडून सहकार्य पाहिजे असेल तेव्हा आमचा नक्की कॉन्टॅक्ट करावा आहे. असं नाही आहे की आज फक्त इथे स्टेज म्हणजे निगडी कोणसाठी होत, श्रीवर्धन तालुक्यासाठी कधी कुठेही कार्यक्रम असू दे, एवढा त्या दांड्याच्या त्या टोकापासून ते दिघीच्या टोकापर्यंत कुठल्याही संघाने कधी यावं. आणि कधी आहेत तुमचे रक्तेसाहेब वगैरे पण आहेत, त्यांच्याकडे कॉन्टॅक्ट करावा कधी हां, असं काही नाही आहे. हां, धन्यवाद साहेब. आपण सर्वांना सहकार्य दिल्याबद्दल आपले खूप खूप मनापूर्वक आभार करतो. खूप खूप धन्यवाद देतो साहेब. खरंच असं आपण एक स्पॉन्सरशिप केल्याबद्दल. तसेच मी रक्ते साहेबांना सुद्धा मी 2 शब्द बोलण्याची संधी देतो. आपण ते इथे 2 शब्द बोलावे, मनोगत आपलं करावे. हॅलो, धन्यवाद सर. आज ग्रामस्थ मंडळ, महिला मंडळ आणि क्रिकेट मंडळ सर्वांनी उपस्थित राहिल्याबद्दल आणि सर्वांच्या सहकार्यामध्ये क्रिकेट हा एका व्यक्तीमध्ये होत नसतं, तर सर्वांचा सहकार्य लागतो. आणि बोलण्याचं महत्त्व एकच आहे की आमचे खास मित्र हार्ड विकेट आहेत मुंबईला, तर त्याने एक शब्द बोलले, मला एक आमचे मित्र सुयोग मित्र बोलले की आमच्या क्रिकेट मंडळासाठी काय सहकार्य करू शकता का. तर मी बोललो की 100% काहीतरी करू शकतो. आणि मी शब्द बोललो साहेबांना की साहेब असं आमच्या तालुक्यामध्ये निगडी कोंडामध्ये कार्यक्रम होणार आहे, तर आम्हाला ट्रॉफी पाहिजेत. तर त्या शब्दाचा म्हणजे शब्द न पाडता शब्दाला मान देऊन आपल्या 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 4 नंबर अशा 4 ट्रॉफ्या आणि फलंदाज गोलंदाज अशा 16-17 ट्रॉफी आपल्या साहेबांनी दिलेत. आणि असं नाही की निगडी कोंडालाच आपण सहकार्य करू असं नाही, तर आमचा पूर्णपणे आमचा निगडी कोंडाला सहकार्य असतोच. आणि असे सरांनी सांगितलं की तालुक्यात रायगड जिल्ह्यात जिथे काही कार्यक्रम होतील तर नक्कीच आपल्या साहेबांचा सहकार्य असेल. आणि माझं नाव आहे योगेश रामजी रक्ते गालसुरे. तर कुणाला काय कॉन्टॅक्ट करायचा असेल, साहेबांना पण कॉन्टॅक्ट करायचे असेल, कुठे काय प्रॉब्लेम असतील तर केशविषयीचा काय प्रॉब्लेम असेल तर साहेब 100% सहकार्य करतील. आणि एवढे बोलून धन्यवाद. धन्यवाद साहेब. आपण 2 शब्द मनोगत केल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद देतो, मनापासून आभार देतो. आणि खरोखर असे पुढच्या वर्षी सामने होतील. खरोखर आपण सर्वांनी असे सहकार्य केल्याबद्दल सर्वांचा मी मनपूर्वक आभार मानतो श्रीधर क्रिकेट संघाच्या वतीने आणि आमच्या लोहार सुतार समाजाच्या वतीने सुद्धा. आणि इथेच आमचे एक कार्यक्रम संपलेला आहे. धन्यवाद देतो सर्वांना. जय हिंद, जय महाराष्ट्र. गणपती बाप्पा, छत्रपती शिवाजी महाराज की, विश्वकर्मा महाराज की, प्रभू